नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या ए टू झेड फ्लॅश या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात बातचीत करणार आहोत. माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी काका. नमस्कार काका. नमस्कार. तर आता 4 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर महापालिकेची इलेक्शनला दांदल सुरुवात आहे. त्या संदर्भात आपण काय बोलू इच्छितो? मागील म्हणजे 2017 इलेक्शन झाली, त्याच्यानंतर 22मध्ये इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण तो झाला नाही. तिथून आत्ता इलेक्शन होऊ लागलेलं आहे. त्यावेळी जर झालं असं बरं झालं असतं. हे प्रशासकीय कारभार असल्यामुळे लोकांचे कामं व्हायला तयार नाही आहे. तिथं नगरसेवक नसल्यामुळं कोणी कोणाला ऐकायला तयार नाही आहे. प्रशासकीय असल्यामुळे ते प्रशासनवाले काही पण करतात, काही पण सांगतात. त्याच्यामुळं ते इलेक्शन होणे फार महत्त्वाचं आहे. इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला चांगलं काम मिळेल. ते जे प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जे निधी खर्ची पडायला पाहिजे ते निधी योग्य पद्धतीने आणि तेवढा निधी खर्च झालेला आहे का? तेवढे विकास कामं झालेले आहेत का काका? नाही, ज्या पद्धतीने विकास कामं व्हायला पाहिजे ते विकास कामं झालेले नाही आहेत मोठ्या प्रमाणात. नगरसेवक असताना विकास कामं फार चांगल्या पद्धतीने होत होते. मी आत्ता त्या विरोधी पक्षनेता म्हणून राहिलेलं, 3 वेळा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. 3 टर्ममध्ये होतो, बघितलेलं आहे. पण असं प्रशासकीय कारभारामुळं काही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे प्रशासक असतानासुद्धा चांगलं काम व्हायला पाहिजे झालेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचं सत्ता असल्या कारणामुळे पाईपलाईनचं दुहेरी पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे. तर याच्या अगोदर प्रशासकीय कारकीर्द एवढं मोठं 4 वर्षाचं कधी होतं का? नाही, याच्याने अगोदर मला वाटतं 81 ते 85 दरम्यान म्हणजे 3-4 वर्ष ते सुद्धा त्यावेळी होतं. आणि 90 ते 92 2 वर्ष होता. त्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात 4 वर्षापर्यंत हेच मोठं झालेलं आहे. याच्या अगोदर तेवढा मोठ्या प्रमाणात नाही आहे. 3 वर्ष आणि 2 वर्ष असं झालेलं आहे. आता आपण जे प्रभागातून इच्छुक आहात ते प्रभाग कुठला काका? माझा प्रभाग 8 नंबर आहे. 8 नंबर म्हणजे इथं जगदंबा फूल ते इक्बाल मैदान ते भारतीय चौक, भारतीय चौक ते 12 इमाम चौक ते लक्ष्मीबाई मार्केट, त्याच्यात तिथं आपलं दत्त मंदिरपासून मल्कार्जुन मंदिरपासून ते कसबा गणपती कसबा परिसर टिळक चौक, तिथून टिळक चौकपासून कोंतम चौकपासून कन्ना चौकपासून आपला बोरामणी जुना नाका, तिथून खाली खाली आपलं जोडबसण चौक, रायन चौक झाल्यानंतर जोडबसण चौक ते आपला जगदंबा पूल. तर पूर्वी आपण 14 नंबरमधून निवडणूक लढवलेलं होतं का? काय 8 नंबरमधून होतं? नाही, मी 24 नंबरमधून निवडणूक लढवतो. हे 8 आहे. 24चा त्यावेळेचा थोडा भाग आणि इकडचा थोडा भाग जवळजवळ नाही म्हटलं तर सुद्धा 24चं एक 50% आहे, 50-60%. हे मतदारसंघ आपल्याला सोयीस्कर आहे? हे मतदार सोयीस्कर म्हणजे योग्य आहे. भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. आणि या ठिकाणी विशेषतः म्हणलं तर मुस्लिम बी आहेत. मुस्लिमचं काहीतरी 8 ते 10 हजार मुस्लिम आहेत. आणि जवळजवळ हिंदू म्हणजे हिंदू राहिलेले सर्व हिंदू आहेत. 40,000चा मतदारसंघ आहे. 40 बूथ होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये पद्मशाली समाज, तेलुगू भाषिक, पद्मशाली समाज म्हणण्यापेक्षा तेलुगू भाषिकांचं वर्चस्व आहे. त्याच्यानंतर लिंगायत समाज आहे, इतर समाज आहे. असं हिंदू वर्चस्व जास्त आहे. आणि या भागात ड्रेनेज रस्ते चं काम संपूर्ण झालेलं आहे का? अजून काय शिल्लक आहे का? नाही, ड्रेनेज रस्ते वगैरे चांगले झालेले आहेत. पण याच्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाले आहेत, नाला हे चांगल्या पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. बंदिस्त नाला करायला पाहिजे. ओपन नाले आहेत. ओपन करण्यापेक्षा म्हणजे जगदंबा पूलपासून ते भारतीय चौकपासून ते गणेशपेठ शॉपिंग सेंटरचे पुढचं आपण गणेशपेठ शॉपिंग सेंटरपर्यंत आपण आपला मतदारसंघ येते. ते भविष्यात म्हणून मला जर तिकीट मिळालं, मी निवडून आलो की पहिल्यांदा ते काम करणार आहे. ते गणेशपेठ शॉपिंग सेंटरचं आता तुम्ही जे बोललं आहे त्या ठिकाणचा नाला, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग चालू आहेत. पण का त्या उद्योग ज्या ठिकाणी चालू आहेत, नाला एवढं मोठं घाण आहे ना त्या ठिकाणी, त्या संदर्भात याच्या अगोदर कधी पाठपुरावा झाला होता का काय? मी नगरसेवक असताना ते पाठपुरावा केलेला आहे. गाळ हे नेहमी वर्षातून 2 वेळा मी गाळ
काढून घेत होतो दरवर्षी. दर 2 वर्षाला 2 वेळा गाळ काढून घेत होतो. आणि इंटरनल नालेसुद्धा, इंटरनल ड्रेनेज तेही सुद्धा साफ करून घेत होतो दर 2 वर्षातून 2 वेळा. आता लक्ष देणारे कमी आहेत, कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. मोठ्या प्रमाणात हे होतं. पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या पुढं अगोदर काम चालू असतं, तेवढंच काम करते, परत लक्ष देत नाहीत कोणी, असं आहे. तर ते नाला संपूर्ण तुमच्या प्रभागातून स्टार्ट टू एंड आहे? स्टार्ट नाही, इथूनच स्टार्ट आहे. जगदंबा पूलपासून ते भारतीय चौकपासून ते गणेशपेठ शॉपिंग सेंटर, तिथून पुढचं वेगळं आहे ते. तर आपल्या प्रभागात अजून काय विकास कामं झालेले आहेत आपल्या काळामध्ये? माझ्या प्रभागात तर मोठ्या प्रमाणात भरपूर विकास कामं झालेलं आहे. असं मोठं एखादं उदाहरण सांगतो की तुम्हाला. अग्निशामक दलाचं ते बिल्डिंग मीच बांधलेलं आहे त्यावेळी. हो, त्यावेळी सव्वा कोटीचं काहीतरी होतं. त्यानंतर विणकर बागेमध्ये विणकरांचा पुतळा बसवलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुभाषचंद्र बोस सुभाष उद्यानामध्ये तिथंसुद्धा मी पुतळा बसवलेला आहे. असे पुतळे बसवण्याचं आणि सुशोभीकरण काम इथं विणकर बागेचं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सुभाष उद्यानामध्ये केलेलं आहे. हे 5 वर्ष मी नसल्या कारणामुळे एवढा उदास झालेला आहे सुभाष उद्यान, कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्या ठिकाणी. हे मोठ्या प्रमाणात हे आहे. आणि विशेषतः म्हणजे हॉस्पिटलचं सुधारणा मी केलेलं आहे तिथं. त्यावेळी सुभाष उद्यानच्या समोर असलेला हॉस्पिटल, तेही जिजामातांचं हॉस्पिटलसुद्धा सुधारणा मी त्यावेळी केलेलं आहे. आत्ता कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आत्ता जर मी निवडून आलं की पहिल्यांदा हॉस्पिटल, ड्रेनेज म्हणजे नाला, त्याच्यानंतर उद्यान, हे प्रमुख महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामुळे आपल्याला स्वच्छता असतं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. रस्त्याची परिस्थिती काय काका? रस्ते जवळजवळ चांगले आहेत. फक्त थोडे रस्ते काय ते डागडुजी आता चालू केलेले आहेत. आता परवा मंजूर झाले असल्यामुळे डागडुजी चालू आहे. रस्त्याचं कामं चांगलं आहेत, रस्ते चांगले आहेत. दिवाबत्तीसुद्धा चांगली आहे संपूर्ण, ते मी त्यावेळी केलं. आणि पाईपलाईन, पिण्याच्या पाईपलाईनचं मी सुद्धा बदलून घेतलेलं आहे त्यावेळी. माझ्या या 24 नंबर प्रभाग असल्यामुळे त्यावेळी सर्व बदलून घेतलेलं आहे. पाणीचं कसं, पिण्याचं पाणी वेळेवर वगैरे येत आहे कसं काय? वेळेवर येतं म्हणजे 3 दिवसानंतर येतं आहे सध्या. आपल्या इथं 3 दिवसानंतर आपल्याकडे एवढं ते टाईम दिलेलं आहे, त्या टायमाला पाणी येतं. पण आत्ता मला असं वाटतं की टाईम सकाळी 10 ते 11 वाजता ते पाणी सोडतात. ते 10 ते 11 वाजता पाणी सोडण्यापेक्षा सकाळी 7 वाजता सोडायला पाहिजे, त्याचा प्रयत्न मी करतो. लोक कामाला जायच्या अगोदर त्यांना पाणी व्यवस्था व्हायला पाहिजे. हा, पाणी मिळालं पाहिजे. हे सोडून अजून आपला संकल्प काय करता प्रभाग विकासासाठी? हेच महत्त्वाचे आहेत. ड्रेनेजचं, नाल्याचं, उद्यान आणि दवाखाने हे फार महत्त्वाचे आहेत. आणि महापालिकेत आता सत्ता कोणाची येईल असं वाटतं काका? सत्ता तरी भारतीय जनता पार्टीचं येणार आहे. आता कुठेही ओव्हरफ्लो झालं आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे का काका? परिणाम जास्त मोठ्या प्रमाणात काय होणार आहे ते सुद्धा नवीन आलेल्या लोकांना आणि कॉम्बिनेशन करून द्यायला पाहिजे. नवीन आणि जुना दोन्ही मिक्स करतात ते पद्धतशीर. त्याला परिस्थिती अशी दिसत आहे का? दिसत आहे. वरती लेवलवरती बसल्यानंतर ते सर्व होणार नाही असं नाही आहे. का इथले आमदार, इथले सोलापूर शहरचे उत्तरचे आमदार, दक्षिणचे आमदार आणि मध्यचे आमदार, हे तिघं आणि पालकमंत्री आणि अध्यक्ष एकत्र बसून जर निर्णय घेतला की सर्व काय होत नाही असं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये किती भांडण झालं, शेवटच्या क्षणी एक होते. कालचं जे होतं ते स्टेटमेंट दोन्ही आमदारांचं की त्यांनी कार्यकर्त्याच्या मागं उभं राहू, आम्ही कुठल्याही पक्षात कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना आम्ही निवडून आणू, असं जे होतं ते पण मिटणार आहे असं तुम्ही म्हणताय? 100% ते मिटणार आहे. ते होऊ शकत नाही. नाराजगी दूर होईल? नाराजगी 100% दूर होईल. 102 स्वतंत्र निवडणूक लढवला तर दूर होणार आहे. परत त्याच्यात पक्ष मिसळलं की मग फार त्रास होणार आहे. शिंदे सेनेसोबत काय युती वगैरे? शिंदे सेनेत युती होणार नाही माझ्या हिशोबाने. म्हणजे आम्हाला सत्ता मिळवायचं, एक हाती सत्ता मिळवायचं आहे. आणि 102 उमेदवार एवढा झालेला आहेत. आता प्रत्येक वार्डामध्ये 40-50 उमेदवार घेतले. त्याच्या हिशोबाने घेतले तर किती 26 प्रभाग आहेत. 26 प्रभागाचे किती झाले? 25 चौक 100, 1000 लोक झाले. 1000 लोकांचं झालेलं आहे. मुलाखतसुद्धा 800 लोकांचं मुलाखत झालेलं आहे. त्यापैकी आता चांगला माणूस कोण आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे, याच्या अगोदर काय काम केलं पक्षासाठी ते बघून ते देणार आहेत. तर नवीन आलेल्या लोकांनासुद्धा सामावून घेणार आहे ते. साधारणतः BJPचे किती सीट सुटतील असं वाटतं का? BJPचे 75+ येणार. 75+.
75+ म्हणजे सत्ता स्थापन झाल्यासारखंच आहे. 100% महापौर त्यांचं सगळं स्टँडिंग त्यांचं सगळं सर्व गोष्टी सर्व त्यांच्याच होती. सत्यामध्ये पण तुम्ही मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना एवढंच आवाहन करणार की जे काय आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभारत आहेत त्या सर्वांना तुम्ही मतदान द्या. आणि तुमची काही अडीअडचण असेल तर आमच्या सर्व कुठलाही नगरसेवक असो, माझ्याच वार्डात असेल तर माझ्या वार्डातले असो किंवा दुसऱ्या वार्डातले असो, त्या सर्वांना तुम्ही भेटा. ते भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता काम करण्यास तयार आहे. तर काका, मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना या निवडणुकीसंदर्भात आवाहन करतो की सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे. तुमचं येणाऱ्या काळामधला लाडके बहीणचं सुद्धा योजना आपण चालू केलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला या 30 तारखेपर्यंत सर्वांना पैसे मिळणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा रेग्युलर राहण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावे. तर आज आपल्यासोबत स्वरांजली A to Z फ्लॅशमध्ये माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग काका देड्डी आपल्यासोबत बऱ्याच चर्चा करून प्रशासकीय कारकीर्द, त्यानंतर मागील 3 निवडणुका आणि सध्याचा निवडणूक या संदर्भात आणि प्रभागातील विकास कामे या संदर्भात बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद काका.